बापाची 7% व्याज दर झालाच पाहिजे। दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अहिल्यानगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या सभासदांची कामे होत नसल्याचा आरोप करत जिल्हा प्राथमिक शिक्षक संघानं बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। बँकेच्या कारभाराविरोधात शिक्षक संघानं आक्रमक भूमिका घेत विविध मागण्या पुढे केल्या। संघाच्या प्रमुख मागण्यांमध्ये जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना सभासदत्व देण्यासाठी पोट नियम रद्द करणं, कर्जावरील व्याजदर 60% करणं, सभासद कर्ज निवारण निधी योजनेतील वेतनातून होणारी 750 रुपयांची कपात तात्काळ बंद करणं आणि मागच्या दारानं होणारी कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती थांबवून पारदर्शक भरती प्रक्रिया राबवणं यांचा समावेश आहे। जिल्हा अध्यक्ष प्रवीण भुये तसंच रघुनाथ झुगावे आणि सरजित बनकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू असून आता माघार नाहीच असा इशारा देत मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आलाय। आज अहिल्यानगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या तुगलकी निर्णयांच्या विरोधात जिल्ह्यातील 3 सभासद माझ्याबरोबर रघुनाथ झावरे सर, सुजित बनकर सर आमरण उपोषणामध्ये सहभागी झाले आहेत। त्याचबरोबर आम्हाला पाठिंबा देण्यासाठी जिल्हाभरातील सभासद या ठिकाणी सातत्याने येत आहेत। अहिल्यानगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचा तुगलकी कारभार या सभासदांच्या हिताच्या आडी येत आहे। एक पोटनियम दुरुस्ती या संचालक मंडळानं चेअरमन व्हाईस चेअरमन यांनी आणलेली आहे। या पोटनियम दुरुस्तीमध्ये 105 वर्षापासून या जिल्ह्याची जी परंपरा आहे, कैलासवासी भादा पाटलांपासून अनेक दिग्गजांनी या बँकेचं नेतृत्व केलं, परंतु कधीही बाहेरच्या सभासदाला 105 वर्षामध्ये सभासद केलं गेलं नाही। परंतु आता ही बँक कोण चालवतंय हा एक मोठा प्रश्न आमच्या पुढे उभा राहिलाय। मी सकाळी मॅनेजर, चेअरमन, व्हाईस चेअरमन यांना फोन केला की आम्ही आज उपोषणाला सुरुवात करत आहोत। अहो, एक शब्द बोलायची सुद्धा हिंमत यांच्यामध्ये नाही। निश्चितपणे जर आपल्याला बोलता येत नसेल सभासदांच्या हितासाठी तर आपण कोणाच्या नेतृत्वाखाली आणि कोणाच्या दबावाखाली काम करत आहात हे सुद्धा सामान्य सभासदांना आता सांगितलं पाहिजे। नोकर भरती या बँकेमध्ये मागच्या दारानं कंत्राटी कर्मचारी घेतले जात आहेत। त्या कर्मचाऱ्यांना उद्या न्यायालयात पाठवून कायम केलं जाणार आहे। त्यांच्याकडून 10-10, 15-15 लाख रुपये जमा केले जात आहेत। या संचालकांना सुद्धा माहित आहे की नाही ही मोठी शंका आहे। संचालकांना या पैशांचं काही मिळतं का नाही ही सुद्धा आम्हाला शंका आहे। या बँकेमध्ये एकाधिकारशाही आणि हुकुमशाही चालू आहे आणि असे निर्णय लादण्याचा कार्यक्रम या जिल्ह्यामध्ये चालू आहे। मित्रांनो, या बँकेला जी परंपरा आहे, निवडून येताना 4 वर्षापूर्वी 60% कर्जाचा व्याजदर करू असं गोड आश्वासन सभासदांना दिलं आणि या 4 वर्षामध्ये आता 5वं वर्ष येईल। 4 वर्षामध्ये 1 रुपया देखील कर्जाचा व्याजदर कमी केला नाही। 1,27,00,000 इतर खर्च, कशाचा इतर खर्च आहे? कोट्यावधी रुपये या बँकेतून दिवसा ढवळ्या काढले जात आहेत, सभासदांच्या खिशातून काढले जात आहेत आणि या विरोधामध्ये आम्ही आता एल्गार पुकारलाय। आम्हाला माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी सांगतात की 2 तारखेला जी बी आहे त्याच्यामध्ये आपण चर्चा करू। आम्हाला चर्चा बिर्चा काही करायची नाही। आम्हाला हा निर्णय जर तुम्ही पाठीमागे घेतला नाही तर चर्चा न करता वार्षिक सभेमध्ये सभासद तुमच्या तोंडाला काळं फासतील ही या ठिकाणी मी नमूद करतो, कारण एवढी आक्रमकता सभासदांमध्ये आहे। आणि म्हणून यांना जर थोडीफार सभासदांची चिंता असेल तर यांनी खाली यावं, आमच्या बरोबर चर्चा करावी, चर्चा करून निर्णय घ्यावा। जोपर्यंत तुम्ही आम्हाला चर्चेला बोलवित नाही आम्ही तुमच्या कोणत्याच आश्वासनांना बळी पडणार नाही। शेवटपर्यंत जोपर्यंत आमचे प्राण जात नाहीत तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण करणार आहोत ही या ठिकाणी ग्वाही देतो।